विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली। त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे। ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे। आपण या संदर्भात अधिक लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येऊ। भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ही योजना बंद होणार नाही असंही ते म्हणाले। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-केवायसीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना, त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाइड विक्ट्री जी मिळाली, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और ई-केवायसी का जो मामला है, ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के
अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता EKYCचा प्रश्न सुटलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला EKYC करायची काही एक गरज नाही। तुम्हाला आता OTP येऊ न येऊ, तुमचं नाव यादीत असो न असो, तुमचं आता वडिलांची किंवा पत्नी तुमची हयात असो किंवा नसो, तुम्हाला आता EKYC करायची गरज नाही। EKYCला आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। नाराजी दूर झालेली आहे। त्याला आता EKYC स्थगिती आलेली आहे, रद्द झालेली आहे। EKYC करायची आता काही एक गरज नाही। बघा, फक्त लक्षात ठेवा, तुमचं नाव पात्र यादीत आहे का नाही हे करण्यासाठी तुम्ही चेक करू शकता। आधार कार्ड नंबर टाकून जर OTP आला तर तुम्ही पात्र यादीत आहेत, नाही तर तुम्हाला असा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा मेसेज येतो। तर हे चेक करण्यासाठी तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये आहेत का नाहीत हे चेक करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता। आणि जर तुम्हाला असा जर मेसेज आला की तुमचा सदर आधार क्रमांक पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीसाठी लगेच अर्ज करायचा आहे। लक्षात घ्या, कारण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आठवड्यातच आता लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे। लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी सांगतोय, लाडक्या बहिणींना ह्या आठवड्यातच म्हणजे आज सोमवार आजपासूनच तिथं आपल्याला पैसे पाहायला मिळणार आहेत। तिथं लक्षात घ्या, सरकारने सांगितलेलं आहे की ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता हा लवकरच देण्यात येणार आहे। तुम्ही म्हणाल की आता कोणाला किती रुपये मिळणार? लक्षात घ्या, एका घरात 2 लाडक्या बहिणी आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 असे 2 लाडक्या बहिणींना 6000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। लक्षात घ्या, जर तुमचं नाव पात्र या लाभार्थी यादीमध्ये असेल तर। परंतु जर तुम्हाला हे आणायचं असेल तर काय करायचं आहे, पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे। त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही चेक करू शकता, सगळं काही तुम्ही त्यांना देऊन तुमचं नाव पुन्हा यादीमध्ये टाकू शकता। ही शेवटची संधी आहे, कारण पुन्हा जर तुमचं नाव आलं नाही यादीत तर तुम्हाला 3000 रुपये जे मिळणार आहेत एकदम ते मिळणार नाही। त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। पटापटा हे कामं करा, ज्या लाडक्या बहिणींना पैसे हवे आहेत त्यांनी। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा, कारण लवकरच आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्तासुद्धा हा मिळणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना तयारीत राहा, लवकरच तुमच्या खात्यात खटाखट पैसे हे येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।